नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये SIR मॅपिंग चालू आहे. SIR मॅपिंग म्हणजे तुम्हाला 2002ची SIR लिस्ट तुम्हाला वोटिंग लिस्ट काढणे आहे. त्यामध्ये आपले आईवडील, आजी आजोबा जे बी नातेसंबंध आहे त्यांचे कोणाचे नावासोबत आपले नाव जे मतदान कार्डाचे नाव आहे ते आपल्याला लिंक करून घेणे आहे, मॅपिंग करून घेणे आहे. यामध्ये असे होणार आहे, जर तुमचे मतदानमध्ये 2 किंवा 3 ठिकाणी जर डुप्लिकेट नाव असतील तर ते ऑटोमॅटिकली डिलीट होणार आहे. चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर SIR लिस्ट 2002 महाराष्ट्र कशी डाउनलोड करायची आणि आपल्या BLOचा नंबर कसा शोधायचा. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला गुगलमध्ये SIR लिस्ट 2002 महाराष्ट्र असे लिहून तुम्हाला सर्च करायचे आहे. सर्वात अगोदर तुमच्यासमोर एक नंबरची लिंक येईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळून जाईल. ही वेबसाईट ओपन होण्यासाठी 2 ते 5 मिनिटाचा वेळ लागू शकतो. सर्वात वर बघू शकता ब्ल्यू लाईन दिसत असेल, ती लाईन तुम्हाला कंप्लीट होऊन द्यायची आहे. तोपर्यंत तुम्हाला कुठेही टच करायची नाही आहे. आता तुम्हाला तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्ण गावाची यादी तुम्हाला तुमच्यासमोर इथे ओपन होणार आहे. आता तुम्हाला तुमच्या गावाच्या नावासमोरील व्ह्यू PDF या बटनवर क्लिक करायचे आहे आणि तुमची SIR लिस्ट 2002 इथे तुम्ही इथे पाहू शकता. इथे तुम्ही डाउनलोड बटनवर क्लिक करून तुमची PDFही डाउनलोड करू शकता किंवा पुन्हा 3 डॉटवर क्लिक करून डाउनलोड या ऑप्शनमध्ये जाऊन इथे तुमची जी फाईल डाउनलोड झालेली आहे त्यासमोर 3 डॉटवर क्लिक करून शेअरही करू शकता किंवा ओपन करूनही पाहू शकता. आता तुम्हाला ही 2002ची जी SIR लिस्ट आहे ती तुमच्या BLOकडे सबमिट करणे आहे. त्यासोबत तुमचे चालू मतदान कार्ड दाखवणे आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्लेस्टोरमध्ये ECI नेट हे तुम्हाला सर्च करायचे आहे. हे वोटर कार्डचे ऑफिशियल ॲप आहे. इन्स्टॉल करायचे आहे, ओपन करायचे आहे. तुमच्यासमोर असा काही इंटरफेस ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिशियल्स, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहे, वोटर IDनं, त्यानंतर रेफरन्स नंबरनं आणि मॅन्युअली. तुमच्याकडे वोटर नंबर असेल तर डायरेक्टली तुम्ही वोटर नंबर टाईप करायचा आहे आणि तुम्हाला इथे सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनवर क्लिक करता 4 ऑप्शन पुन्हा ओपन होणार आहे. सर्वात वर पाहू शकता नो युअर BLO, यावर क्लिक करायचे आहे. तुमचा BLO कोण आहे त्याचा फोटो, त्याचे नाव, मोबाईल नंबर तुमच्यासमोर ओपन होणार आहे.